नमस्कार मित्रांनो. पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी 2023-24 आपण इयत्ता 3री ते इयत्ता 8वीच्या भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांची चाचणी घेतलेली आहे. ते सर्व चाचणी झाल्यानंतर त्या चाचणीचे गुण आपल्याला स्विफ्टचार्ट या ॲपमध्ये नोंदवायचे आहेत. तर आपण बघूया स्विफ्टचार्ट ॲपमध्ये हे गुण कशा पद्धतीने नोंदवायचे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील स्विफ्टचार्ट ॲप हे डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये पॅट महाराष्ट्र असा आपला एक बोट असेल, तर पॅट महाराष्ट्र यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तिथं लेट्स स्टार्ट विथ एंटरिंग युअर स्कूल कोड म्हणजेच आपल्या शाळेचा UDAS कोड इथं टाईप करून घ्यायचा आहे. या अगोदरसुद्धा तुम्ही माहिती भरली असेल तर काही अडचण येणार नाही, तुम्हाला परत माहिती भरता येणार. शाळेचा कोड टाईप केल्यानंतर एंटर करायचा आहे. आपल्या शाळेचे नाव येईल, तालुक्याचे नाव येईल आणि जिल्ह्याचे नाव येईल. योग्य असल्यास यस धिस इज करेक्ट असे म्हणायचे आणि त्यावर क्लिक करायचे. त्यानंतर आपला टीचर कोड टाकायचा आहे. आपली माहिती जर योग्य असेल तर यस धिस इज करेक्ट यावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला खाली ऑप्शन आलेले आहेत. रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स म्हणजे विद्यार्थ्यांची मार्क आपण इथं भरू शकतो. त्या रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे. नंतर आपल्यासमोर इयत्ता 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी ज्या आपल्या शाळेच्या इयत्ता असतील त्या येतील. त्यामधून आपल्याला आपण ज्या इयत्तेचे मार्क्स भरणार आहोत ती इयत्ता निवडून घ्यायची आहे. नंतर आपण कोणत्या विषयाचे मार्क्स भरणार आहोत ते सुद्धा आपल्याला तिथं निवडून घ्यायचे आहे. मी इथं गणित या विषयाचे मार्क्स भरत असल्याने मी मॅथ हा विषय निवडतो. त्यानंतर प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल्स यू हॅव सिलेक्टेड फॉर क्लास 5. आपण गणित हा विषय निवडलेला आहे, हा पुन्हा एकदा योग्य आहे म्हणून येस यावर क्लिक करायचे आहे. नंतर सिलेक्ट अ रिस्पॉन्स अशी टॅब आलेली आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या शाळेतील जे इयत्ता 5वी विद्यार्थी आहेत किंवा 5वीच्या या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते सर्व आपल्यासमोर येतील. ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करायचं आहे. त्याला प्रेझेंट म्हणायचं आहे आणि नंतर प्रश्न पहिलेला किती गुण आहेत ते प्रश्ननिहाय आपल्याला गुण द्यायचे आहेत. 5, दुसऱ्याला सुद्धा 5, नंतर 8, नंतर 6 आहेत, नंतर 6 आहेत. प्रश्न 5वा, प्रश्न 6वा 4 गुण, प्रश्न 7वा 4 गुण, प्रश्न 8वा 4 गुण, प्रश्न 9वा 4 गुण. अशा पद्धतीनं आपण गुणदान करायचे आहे. आणि पुन्हा एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याचे गुणदान करत असताना रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले जे विद्यार्थी आहेत परत दिसतील.
ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स आपण भरलेले आहेत त्यांच्यासमोर कंप्लीटेड लिहून येणार. ज्या विद्यार्थ्यांची नावे ज्या विद्यार्थ्यांचे गुणदान आपण केलेलं नाही त्यांच्यासमोर पेंडिंग असं लिहून येणार. जे पेंडिंग आहेत त्यांचे सुद्धा मार्क्स आपल्याला लवकर भरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं पॅट महाराष्ट्राची जी टेस्ट आहे या चाचण्या घेतलेल्या आहेत त्यांचे गुण स्विफ्टचॅट ॲप या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, काही अडचण असल्यास कमेंट करा, शेअर करा. अशाच पद्धतीच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.